प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे नवे नवे या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीच्या कलशस्थानी शोभायमान असणारे विराजमान असणारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अत्यंत महत्वाचा अत्यंत प्रसिद्ध आणि जगद्गुरु तुकोबरायांचे अनेक काही प्रकरण आहेत. उपदेश पर प्रकरण, मागणी पर प्रकरण, नाम पर प्रकरण, स्थिती पर प्रकरण, गाथ्यामध्ये असे वेगवेगळे काही प्रकरण आहेत. त्यापैकी जगद्गुरु तुकोबरायांचा हा नाट प्रकरणातील हा काय आहे अभंग आहे. नाट प्रकरण या शब्दाचा अर्थ आहे जगद्गुरु तुकोबरायांनी साधकाची भूमिका घेऊन भगवान परमात्म्याकडं आपल्या अंतःकरणातील एक भाव प्रतिपादन केलेला आहे म्हणून असलेलं हे काय आहे नाट प्रकरण आहे. आणि या नाट प्रकरणातील अतिशय सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या कानपाठ असलेला हा काय आहे अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय या मृत्यूलोकामध्ये वास्तव्य करणाऱ्या जनजीवनांना भगवान परमात्म्यानं हा अनमोल किमतीचा नरदेह आपल्याला दिलेला आहे. पण नरदेहाची इति कर्तव्यता काय आहे, नरदेहाचं सार्थक कशात आहे, या मृत्यूलोकात आल्यानंतर काय काय केल्यानंतर या नरदेहाचं किंवा जीवनाची इति कर्तव्यता आपली परिपूर्तीला जाईल याचा विचार जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगामध्ये तुमच्या आमच्या समोर मांडलेला आहे. पहिल्या 4 चरणाचा जर आपण विचार केला तर 4 चरणामध्ये शेवटचं जे चरण आपल्याला सापडतं म्हणजे प्रत्येक प्रमाणाच्या शेवटी चुकू नको हा शब्द तिथं आलेला आहे. आणि मग वरच्या प्रमाणाचा संदर्भ घेऊन या कार्याला तू या मृत्यूलोकात आल्यानंतर नरदेह मिळाल्यानंतर तू चुकू नको असा भाव जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून मांडतात. सरळ अर्थ असा या अभंगाचा की महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय. इथं काय चुकू नको. महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात की जोपर्यंत आपले हात चांगले आहेत, आपले पाय चांगले आहेत, डोळे चांगले आहेत, सगळे इंद्रिय चांगले आहेत, जव हे म्हणजे काय तर हे शरीर जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत आपण काय करा तीर्थयात्रा करा आणि तीर्थयात्रा करण्याकरता तुम्ही चुकू नका असा पहिल्या चरणाचा हा काय भाव आहे. दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात की जव काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला मनी भाव धरोनी भला न वंचे त्याला चुकू नको. महाराज सांगतात की जोपर्यंत काळ आपल्यापासून लांब आहे, जो काळ असे दुरी ठेला, जोपर्यंत काळ आपल्यापासून लांब आहे तोपर्यंत तू काय कर तर भगवान परमात्म्याचं भजन कर, भगवान परमात्म्याचं नामचिंतन कर, तुझ्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याविषयी श्रद्धा भाव विश्वास धर आणि हे कार्य करण्याकरता तू काय करू नको चुकू नको. तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात जोडोनी धन न घाली माती ब्रह्मरुंदे पूजन याती सत्य आचरण दयाभूती करी सांगाती चुकू नको. महाराज सांगतात भौतिक धन हे तुम्ही मिळवणार आहे पण हे धन मिळवून हे भौतिक धन आपला शाश्वत स्थानापर्यंत नेणार नाही पण परमार्थ हे महाधन आहे, हेच धन आपला शाश्वत स्थानापर्यंत नेणार आहे. म्हणून भौतिक धनामध्ये तू रम्मान होऊ नको. जोडोनी धन न घाली माती. मग काय कर तू तर ब्रह्मरुंदे पूजन याती म्हणजे ब्रह्मरुंद या शब्दाचा अर्थ आहे ब्राह्मण देवतेची तू काय कर पूजा कर. आणखी काय कर तू जीवन जगत असताना सत्य बोलण्याचं काय कर तप कर किंवा चांगलं आचरण ठेव, सत्य आचरण. जवळ जे आपल्या दीनदुःखी आहेत त्यांच्या विषयी अंतःकरणामध्ये दया ठेव, सत्य आचरण दया भूती. नुसत्या मनुष्याविषयी नाही तर जेवढे जेवढे काही आपल्याला भौतिक जीवनामध्ये जेवढे जेवढे काही आपल्याला
श्वापदही दिसतात, पशुपक्षी दिसतात, त्यांच्याविषयी अंतःकरणामध्ये तू काय ठेव? दया ठेव. सत्य आचरण दया भूती, करी सांगाती चुकू नको. चौथ्या चरणामध्ये महाराज सांगतात, दशा यवन बानली अंगी, पांगिला नव्हे विषय संगी, काम क्रोध लोभ मोह त्यागी, राहे सत्संगती चुकू नको. चारही चरणाचा शेवट आपण जर पाहिला तर चुकू नको, चुकू नको. कशाला चुकू नको? तर हे सगळं जगद्गुरु तुकोबाराने सांगितलंय. तुकोबाराय सांगतात, दशा म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. त्यातली मधली जी दशा आहे तरुणपण, दशा यौवन बानली अंगी. तुझ्या जीवन जगत असताना 3 दशा आहेत, त्यापैकी यौवन दशा आल्यानंतर, तारुण्य आल्यानंतर विषयामध्ये तू रममान होऊ नको. काम क्रोध लोभ मोह त्यागी, या सगळ्यांचा काय कर? त्याग कर. काम याचा त्याग कर, लोभ याचा त्याग कर, मोह याचा त्याग कर. या सगळ्यांचा त्याग करून सत्संगतीमध्ये राहण्याकरता तू चुकू नको. असा चौथ्या चरणाचा अर्थ. आणि शेवट महाराज सांगतात की हे सगळं कार्य केल्यानंतर मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तै माज्ञा. या मृत्यूलोकातून जात असताना महाराज सांगतात, सत्ता धन संपत्ती भूमी हे सगळं आपल्या इथं ठेवायचंय. आणि जे वरचे काही कर्म आहेत ते जर आपण नित्य नियमानं आपल्या जीवनामध्ये केले तर याच संचित आपल्याला काय न्यायचंय? बरोबर न्यायचंय. या व्यतिरिक्त आपल्या जीवनामध्ये काही येणार नाही. म्हणून तू त्याला चुकू नको. दर महिन्याची असणारी ही नेवाशाची वारी आहे, आळंदी यात्रा आहे, अशा अनेक काही तीर्थयात्रा त्यांनी जीवनामध्ये केल्या. आणि महत्वाची तीर्थयात्रा की जीवन जगत असताना महत्वाची तीर्थयात्रा जी 3500 किलोमीटरचा प्रवास त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेला आहे, ती म्हणजे नर्मदा मातेची असणारी परिक्रमा. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ही साधना जीवनामध्ये केलेली आहे. आणि साधनेचा हा असणारा गंगा पूजनाचा कार्यक्रम, त्या निमित्तानं त्यांनी ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान, अर्थदान हे सगळे ब्रह्मवृंद मंडळीच्या उपस्थितीमध्ये नर्मदा मातेच्या गंगेचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्या निमित्तानं हा असणारा हा सोहळा त्यांनी काय केलेला आहे? आयोजित त्यांनी जीवनामध्ये केलेला आहे. म्हणून त्यांनी 3500 किलोमीटरचा प्रवास पायी केलेला आहे. का ज्या परिक्रमा अनेक संतांनी केलेल्या आहे, अनेक देवदेवतेंनी केलेल्या आहे. म्हणून त्या परिक्रमा करत असताना अनेक साधूंचा सहवास त्यांच्या जीवनामध्ये त्यांना झाला. अनेक संतांची कृपादृष्टी त्यांच्यावर पडली आणि नर्मदा देवीचा कृपा आशीर्वाद त्यांच्यावर प्राप्त झालेला आहे. असा 3500 किलोमीटरचा प्रवास त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केला. ही मोठी तीर्थयात्रा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेली आहे. म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी काय झालेलो आहोत? उपस्थित झालेलो आहोत. त्यांनी सगळ्या तीर्थयात्रा केल्या, साधू संतांचा सहवास केला, नर्मदा मातेचं पूजन त्यांनी त्यांच्या तीर्थयात्रेच्या कालावधीमध्ये केलं. आणि हेच सगळं पुण्य बरोबर घेऊन ते या ठिकाणी आले. आणि आल्यानंतर आपल्याला सुद्धा या पुण्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? सहभागी केलेलं आहे. त्यांचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला सुद्धा ते पुण्य प्राप्त होणार आहे. कारण की ज्ञानोबा सांगतात, जैसा द्विज षटकर्मे करी, शूद्रतया ते नमस्कारी, की दुहीसही सरोभरी निपजे यागू. बरोबर आहे वाक्चंद महाराज? ज्ञानोबा सांगतात, द्विज म्हणजे ब्राह्मण, ज्यांचा द्वंदा जन्म होतो त्यांना द्विज म्हणतात. आईच्या उदरातून एकदा जन्म होतो आणि दुसरा असणारा उपनयन संस्कार याने सुद्धा त्यांचा काय होतो? दुसरा जन्म होतो. द्विज मने रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणजे ज्यांचा 2 वेळा जन्म होतो ते असणारे ब्राह्मण देवता. ब्राह्मण देवता काय करत असतात? आपली षटकर्म करत असतात. आणि षटकर्म ह्या पूजा केल्यानंतर ते बाहेर आले. आणि बाहेर आल्यानंतर
चाललेल्या जीवाने त्यांचं दर्शन जरी घेतलं तरी ब्राह्मण देवतेनं जे षटकर्म केलेलं आहे, जे पुण्य मिळालेलं आहे, ते पुण्य दर्शन घेणाऱ्याला सुद्धा मिळतं. हे ज्ञानोबा सांगतात. जैसा द्विज षटकर्मे करी शूद्रतया ते नमस्कारी की दोही सये सरोभरी निपजे यागू. त्याप्रमाणे आदरणीय असणारे आपले सर त्यांनी तीर्थयात्रा केलेली आहे आणि तीर्थयात्रेचं पुण्य त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त झालेलं आहे. आता आपला तीर्थयात्रा न करता त्यांचं दर्शन घेतल्यानंतर हे सगळं पुण्य आपल्याला काय होणार आहे, प्राप्त होणार आहे. याला पुरावा ज्ञानोबरायांची काय आहे, ओवी आहे. म्हणून त्यांनी तीर्थयात्रा केली. आमच्या असणारे जगताप महाराज त्यांनी सुद्धा काय केली, तीर्थयात्रा जीवनामध्ये केली. तीर्थयात्रा काय आपल्याला करायची, का करायची, तर जीवन जगत असताना 3 तप त्यामध्ये आपल्याला साधल्या जातात. कायेनं, वाचेनं आणि मनानं. कायेनं सुद्धा काय होतं, भगवान परमात्म्याची सेवा होती. आता ही तीर्थयात्रा केली, मा नर्मदा देवीची कायेनं सुद्धा काय झाली महाराज, सेवा झाली. वाचेनं अखंड नामस्मरण आपण त्या ठिकाणी केलंय म्हणून वाचेनं सुद्धा काय झाली, सेवा झाली. आणि मन सगळं या नर्मदा देवीच्या परिक्रमामध्ये आपण व्यतीत केलं म्हणजे मनानं सुद्धा काय झाली, सेवा झाली. कायेनं, वाचेनं, मनानं ही सेवा होते. म्हणून असणारी ही काय आहे, तीर्थयात्रा आहे. म्हणून जगताप महाराजांनी ती पूर्ण केली. आदरणीय सरांनी सुद्धा पूर्ण केली. अशा आपल्या परिसरामध्ये, तालुक्यामध्ये, अशा जिल्ह्यामध्ये अनेक काही माणसं आहेत, अनेक काही भक्त भाविक आहेत, पुरुष भाविक, महिला भाविक, त्यांनी सुद्धा काय केले, तीर्थयात्रा जीवनामध्ये केलेली आहे. आणि आज उपस्थित आपण आहोत. आदरणीय आमचे असणारे संगीत विशारद गाडगे महाराज, आदरणीय असणारे आमचे प्रकाश महाराज संगीत विशारद, ते या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांची सुंदर सिस्टीम आहे. आमचे असणारे सरोदे भाऊ, ते सुद्धा सुंदर सिस्टीम. परिसरामध्ये वारकरी संप्रदायामध्ये चांगलं त्यांचं योगदान आहे म्हणून ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. या मृत्यूलोकात आल्यानंतर संत महात्मे आपल्याला काय करतात, एक मार्गदर्शन करतात, एक वाट दाखवण्याचं कार्य करतात आणि अज्ञानी जीवाला सन्मार्गाला लावण्याचं कार्य जीवनामध्ये करत असतात. अशी अनेक संत मंडळी या महाराष्ट्रामध्ये होऊन गेली आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आणि संत मंडळी आपल्याला वेळोवेळी काय करत असतात, मार्गदर्शन करत असतात, वेळोवेळी आपल्याला वाट दाखवत असतात आणि वेळोवेळी आपल्याला अज्ञानी जीवाला साध्याकडे नेण्याचा संत मंडळी काय करत असतात, प्रयत्न करत असतात. म्हणून जीवन जगत असताना महाराज सांगतात की अनेक संत मंडळी सांगतात की आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. महाराज सांगतात येण्याचं स्थान आमचं वैकुंठ आहे. आम्ही सर्व संत मंडळी, संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले आणि काय सिद्धांत निघाला तर जीवन जगत असताना या मृत्यूलोकात आल्यानंतर भगवान परमात्म्याची सेवा, तीर्थयात्रा, नामचिंतन, भक्ती हे सगळं एकांती बसल्यानंतर सगळ्या संतांनी विचार केला की जगाला आपला काय करायचंय, योग्य मार्गावर लावायचंय. ही भूमिका घेऊन संत मंडळी या ठिकाणी आले. आम्ही वैकुंठवाशी, ते स्वतः छातीला हात लावून सांगतात की आम्ही येताना काय झालो, वैकुंठातून आलो. आता या मृत्यूलोकात आल्यानंतर जगताप महाराज, लाटे महाराज, वै लावणं वेगळं, कै लावणं वेगळं, स्व लावणं वेगळं. हे स्व लावणं वेगळं आहे. स्व म्हणजे स्वर्गवाशी, कै म्हणजे कैलासवाशी आणि वै म्हणजे वैकुंठवाशी. हे पुढं लावणं वेगळं आणि स्वतः छाती ठोकपणानं सांगणं की आम्ही काय आलोय वैकुंठातून. Hare
जगासाठी आले घरजा वैकुंठी. येण्याचं स्थान आमचं वैकुंठ आहे. आम्ही वैकुंठातून आलोय. आणि कशा करता आलोय तर आमच्या पूर्वसुरीनं आम्हाला जे मार्गदर्शन केलेलं आहे ते मार्गदर्शन पुढं जगाला सांगण्याकरता आम्ही इथं आलेलो आहोत. म्हणून ज्ञानोबा सुद्धा सांगतात की आम्ही पूर्वसुरीनुसार काय करतो, जीवन जगतो. व्यासांचा मागोवा घेतो. ज्ञानोबा सांगतात व्यासांचं मार्गदर्शन घेत घेत आम्ही पुढे चाललेलो आहोत. म्हणून संत मंडळी काय करतात, पूर्वसुरीनं जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनानुसार चालण्याचा प्रयत्न ते स्वतःही करत असतात आणि इतरांना सुद्धा ते मार्गदर्शन करतात. म्हणून ज्ञानोबांनी स्वतः तीर्थयात्रा केल्या. त्यांच्या बरोबर नामदेवराय होते. माझ्या जीवेची आवडी, माझ्या जीवेची आवडी, पंढरपुरा नील गोडी, पंढरपुरा नील गोडी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. संत महात्मे अगोदर स्वतः ते आचरण करतात आणि इतरांना सुद्धा तो संदेश देण्याचा काय करतात, नेहमी प्रयत्न करत असतात. म्हणून ज्ञानोबांनी सुद्धा तीर्थयात्रा केली. जगद्गुरु तुकोबांनी सुद्धा तीर्थयात्रा केली आणि त्यांच्या बरोबर नामदेवराय त्यांच्या बरोबर ज्ञानोबांबरोबर तीर्थयात्रा करतात. अशा अनेक तीर्थयात्रा त्यांनी जीवनामध्ये केल्या. त्यांनी विचार केला आपण जर तीर्थयात्रा केल्या तरच आपले पुढची पिढी काय करणार आहे, तीर्थयात्रा करणार आहे. आता त्यांनी तीर्थयात्रा केल्या तरी काही मंडळी तीर्थयात्रा करत नाही, तो भाग वेगळा आहे. पण पूर्वसुरी जी मंडळी आहे स्वतः त्याचं आचरण करतात आणि मग जगाला संदेश देण्याचं कार्य ते करत असतात, ते म्हणजे संत मंडळी. महाराज सांगतात आपुले केले आपण खाय, तुका वंदी त्याचे पाय. तुकोबाराय सांगतात आपुले केले आपण खाय म्हणजे आपण जे बोलतो तसं आपण वागतो तोच मनुष्य समाजामध्ये काय होत असतो, प्रिय होत असतो. म्हणून संत मंडळीने अगोदर स्वतः ते आचरण केलं. तीर्थयात्रा, भक्ती, नामचिंतन, परमात्म्याची सेवा हे सगळं स्वतः आचरण केलं आणि मग जगताला सांगण्याचा त्यांना काय झाला, अधिकार प्राप्त झाला. म्हणजे महाराज सांगतात आपुले केले आपण खाय, तुका वंदी त्याचे पाय. हे झालं प्रमाण. आणि आपल्याकडे एक म्हण आहे काटे मामा, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जो बोलतो तसं वागतो त्याचेच पाय हे आपल्याला काय असतात, वंदनीय असतात. आणि तुकोबारायांचं प्रमाण आपुले केले आपण खाय, तुका वंदी त्याचे पाय. विठ्ठल संत महात्मे या जगताच्या कल्याणाकरता, उद्धाराकरता या ठिकाणी आलेले असतात. जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. खोटा निवाडा. खरं काय, खोटं काय, विहित काय, निषिद्ध काय, ओखट काय, गोमट काय, हे सगळा न्याय निवाडा करण्याकरता संत मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. आणि साध्य प्राप्त करून घेण्याकरता महत्वाची भूमिका, महत्वाचं केंद्र जर काय असेल तर हे संत मंडळी आहे. म्हणून या मृत्यूलोकात आल्यानंतर साध्य प्राप्त करून जर आपल्याला घ्यायचं असेल, तीर्थयात्रा आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या असतील
तर आता यांनी तीर्थयात्रा ही पूर्ण केली, पण त्यांना मार्गदर्शन कोणाचं आहे? संतांचं आहे. भक्ती आपण करतोय, आपण भक्तीचं मार्गदर्शन कोण करतात? संत करतात. नामचिंतन आपण या ठिकाणी करतो, पण मार्गदर्शन संत हे करत असतात. म्हणून साध्यापर्यंत जाण्याकरता महत्वाचं केंद्र जर काय असेल तर ते म्हणजे काय आहेत? संत आहेत. विठ्ठल विठ्ठल. आपण जर व्यावहारिक विचार जर केला तर आपल्याला जर चांगला बंगला बांधायचा असेल तर आपल्याला मार्गदर्शन कोणाचं घ्यावं लागतो? त्याला मध्यस्थी कोण असावा लागतो? भाऊ कोण? तर इंजिनियर हा काय आहे? लाटे मामा भाऊ काय आहे? मध्यस्थी आहे. न जाणू आपल्याला कोर्टात एखादी केस लढवायची असेल तर मध्यस्थी कोण असो? माधव महाराज. तर तो कोण? वकील. एखादा म्हणे नाही मीच काळा कोट घालून जाईल, तुझा काळा कोट बाजूला ठेव. तिथं काळा कोट घालून काही होत नाही, तर आपल्याला काय लावतं? युक्ती आपल्याला त्या ठिकाणी मांडाव्या लागतात. म्हणून मध्यस्थी कोण आहे? तर हे वकील साहेब आहेत. तिसरा मुद्दा राज्यशास्त्राचा आपण जर विचार केला तर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्यातला मधला दुवा जर कोण असेल तर ते मुख्यमंत्री आहे. मंत्रिमंडळ सगळे प्रश्न मुख्यमंत्र्यासमोर मांडतात आणि मग हे प्रश्न पंतप्रधानापर्यंत घेऊन जाण्याचं काम जर कोण करत असतील तर ते असणारे मुख्यमंत्री असतात. मग कोणतं काम करायचं जरी असलं तरी मध्यस्थी काय आहे? फार महत्वाचं आहे. तसं साध्य आपला भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्याकरता मध्यस्थी जर कोण असेल तर ते म्हणजे कोण आहे? तर संत आहे. आपल्या सर्वांचं आदरस्थान श्रद्धास्थान आमचे मार्गदर्शक असणारे संतनगर या ठिकाणी नेहमी परमार्थाचं कार्य असे असणारे वाडवडिलांची परंपरा चालवण्याचं कार्य आदरणीय आमचे असणारे गुरुवर्य बाळकृष्ण महाराज सोडके आदरणीय महाराजही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो आणि या परिवाराच्या वतीनं त्यांचेही आभार मानतो. विठ्ठल महाराज सांगतात की हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, किंवा संताविन प्राप्ती नाही आईशे वेद देते ग्वाही. संताशिवाय परमात्म्याची आपल्याला प्राप्ती होऊ शकत नाही. जीवन जगत असताना परमात्म्याची भेट करून घ्यायची असेल तर आपल्याला पाय धरावे लागतील. कोणाचे? तर संतांचे पाय आपल्याला धरावे लागतील. संता पायी
माथा ठेविता सद्भावे, सद्भावे संताचे पायी माता ठेविता. सद्भावानं, सत्वगुणानं, सत्वृत्तीनं जर आपण संतांच्या चरणी माथा ठेवला तर ते आपला साध्यापर्यंत घेऊन जातात. म्हणून आमच्या सर्वांचे असणारे गुरुवर्य असणारे वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले ते सांगायचे की आपलं असणार पवित्र मस्तक कोणाच्याही चरणावर ठेवू नये. त्यांच्याच चरणावर आपलं पवित्र मस्तक ठेवावं की ज्यांच्या जवळ बसल्यानंतर ज्यांच्या मस्तकावर, ज्यांच्या चरणावर आपलं मस्तक ठेवल्यानंतर आपल्याला परमार्थ करू वाटेल. विठ्ठल विठ्ठल साध्य प्राप्ती करता संतांच्या जवळ आपण जावं. साध्य प्राप्ती करता संतांच्या सहवासात आपण राहावं. पण सहवासात राहत असताना सद्भावनेनं आपण त्यांच्या सहवासात राहावं. संतांच्या सहवासात आपण राहतो पण कधी कधी सद्भावानं आपण राहत नाही. सद्भावनेनं आपण तिथं जात नाही. म्हणून सद्भावनेनं आपण त्या ठिकाणी जावं, त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावं आणि मग ते एक दिवस काय करून देतील तर आपल्याला त्या परमात्म्याची प्राप्ती करून देतील. कारण की संतांचं जीवन हे परोपकाराकरता असतं. ज्ञानोबा सांगतात की ते संत वैकुंठातून आल्यानंतर त्यांना साध्य प्राप्त करून देण्याची सर्वांना इच्छा आहे. कारण की नारद महर्षी सांगतात सतरती सतरती सलोकांस तारयती. स्वतःचंही कल्याण झालं पाहिजे आणि दुसऱ्याचंही कल्याण झालं पाहिजे ही भावना ज्यांच्या अंतःकरणामध्ये असते ते म्हणजे संत. विठ्ठल विठ्ठल या संतांची व्याख्या सांगत असताना ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये 2 गोड ओव्या अशा देतात की ज्ञानोबा सांगतात की दुसऱ्याच्या सुखामध्ये ज्यांना सुख वाटतं आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये ज्यांना दुःख वाटतं तेच संत जगाचा कल्याण आणि जगाचं उद्धार करण्याचं ध्येय घेऊन या अवनी तलावर आलेले असतात. जीवाची व्याख्या सांगत असताना जीवाची व्याख्या अशी आहे, दुसऱ्याच्या सुखात ज्यांना दुःख वाटतं आणि दुसऱ्याच्या दुःखात ज्यांना आनंद वाटतो ते म्हणजे कोण आहे? जीव. आणि जे दुसऱ्याच्या सुखात सहभागी होतात, आनंद मानतात आणि दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानतात त्यांनाच काय म्हणतात? संत म्हणतात. ज्ञानोबा सांगतात का पावो शीतलता लाहे तेची डोळ्याची लागी होय तैसा परसुखे जाय सुखावतू. किंवा ज्ञानोबा दुसरी ओळ देतात पै पायी काटा निहटे जेवी व्यथा उमटे तैसा पोळे संकटे पुढिलाचेनी. पुढिलाच्या संकटानं जो दुःखी होतो आणि दुसऱ्याच्या सुखानं जो सुखी होतो ते कोण असतात तर ते संत असतात. या 2 ओव्या ज्ञानोबांनी सांगितलेल्या आहेत. म्हणून ज्ञानेश्वरीचे आपण सर्वजण उपासक मंडळी आहोत. आदरणीय आमचे गुरुवर्य बाळकृष्ण महाराज त्यांनी सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये ज्ञानेश्वरीची 108 पारायण काय केली? पूर्ण केलेली आहे. ज्ञानेश्वरीची 108 पारायण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केली. आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे. म्हणून जो दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानतो असे असणारे संत मंडळी जगताचं कल्याण, जगताचा उद्धार आपल्या जीवनामध्ये करतात. म्हणून ज्यांना फक्त या मृत्यू लोकात आल्यानंतर घ्यायचंच माहित आहे त्यांना जीव म्हणा. ऐकताय ना तुम्ही? ज्यांना फक्त जीवनामध्ये घ्यायचंच माहित आहे त्यांना जीव म्हणा. दुसरं वाक्य असं आहे, जो थोडं घेतो आणि त्या बदल्यात काही देतो त्याला देव म्हणा. आणि जे जगाकून कोणाकून काही न घेता जगाकरता सर्वस्व समर्पित करतात ते म्हणजे संत. विठ्ठल विठ्ठल या मृत्यूलोकामध्ये महत्वाचा घटक जर काय असेल तर ते म्हणजे संत मंडळी आहेत. देवाला सुद्धा संत किती आवडतात. देवाला सुद्धा संत आवडतात.
तुम्हा आम्हाला संत मंडळी आवडतील यात काय नवल आहे, पण देव सुद्धा ज्यांच्या दर्शनाची अपेक्षा करतो ते म्हणजे काय तर संत आहे. तुकोबराय गाथ्यामध्ये सांगतात, सकाळच्या वेळेला तुम्ही जर माझी पूजा करत असाल, माझी पूजा करत असाल आणि तेवढ्याच दारात जर संत आले तर मला बाजूला सारा, म्हणजे माझी पूजा नंतर करा, पण जे समोर असलेले जे संत आहेत त्यांची काय करा, पूजा करा. या उलट त्या संतांना बाजूला सारून तुम्ही माझी पूजा करत जर असाल तर ते पुण्य तुम्हाला प्राप्त होणार नाही. महाराज सांगतात, देव सारावे परते संत पूजावे आरती. महाराज सांगतात, त्यांची पूजा तुम्ही जीवनामध्ये करा. भगवान परमात्म्याला ही प्रिय असणारे कोण आहे तर संत आहे. म्हणून किती आवडतात संत तर ज्ञानोबा सांगतात, ते प्राणा परोते आवडती मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. महाराज सांगतात, भगवान परमात्म्याला संत तर आवडतातच, यात काही शंकाच नाही, पण संतांचं चरित्र आपल्या वाणीनं जे जगाला सांगतात तेही मला प्राणापेक्षा सुद्धा काय आहेत, प्रिय आहेत.